स्टुडंट लक्ष दे दे. आपण मागच्या लेक्चरला काय बघितलं की फाईल सेव्ह कशी करायची. बरोबर, आपण कोणती फाईल सेव्ह केली होती? पेंटची फाईल सेव्ह केली होती. अलग अलग लोकेशनवर सेव्ह केली होती ना, डेस्कटॉप, सी, डी ड्राईव्ह, माय डॉक्युमेंट्स. आता आपण आज कोणती फाईल सेव्ह करणार आहे? नोटपॅड आणखीन वर्डपॅड. आज आपण कोणती फाईल सेव्ह करणार? नोटपॅड आणखीन वर्डपॅड. तर सर्वप्रथम आपण नोटपॅडची फाईल सेव्ह करू. बरं, नोटपॅडची फाईल अलग अलग डॉक्युमेंटवरती सेव्ह करू शकतो आपण. सध्या नोटपॅडची फाईल कुठे सेव्ह करायची आहे? पहिली डेस्कटॉपवरती. आणि त्या फाईलला नाव काय द्यायचं आहे? अमोल. नोटबुक ओपन करायची, आपण मागच्या लेक्चरला लिहून घेतलं होतं ना. हां, मग नोटपॅडची फाईल सेव्ह करण्यासाठी पहिलं काय ओपन करणार? नोटपॅड. कसं ओपन करणार? स्टार्ट. माहिती आहे नोटपॅड कुठून ओपन करतो आपण? क्लिक केलं इथे नोटपॅडवरती. बरोबर आहे. इथे लिहा, आपण काही लिहू शकतो इथे, कारण सध्या आपल्याला फाईल फक्त सेव्ह कशी करायची ते बघायचं आहे. बरोबर, इथे काय लिहिलं आपण. नंतर ही फाईल सेव्ह करण्यासाठी कुठे यायचं आपण? फाईल सेव्ह वरती क्लिक करणार. कुठे येणार? फाईलमध्ये जाऊन सेव्ह वरती क्लिक करणार. बरोबर, आपल्याला सेव्ह कुठे करायची आहे? डेस्कटॉपवरती सेव्ह करायची आहे. आणि त्या फाईलचं नाव काय द्यायचं आहे? अमोल. मग कुठे येणार? फाईल सेव्ह. आलो सेव्ह वरती. पहिलं कुठे जाणार आपण? डेस्कटॉपवरती जाणार. कसं जाणार? डेस्कटॉपवरती एरोने जायचं आहे. आलो ते डेस्कटॉप. फाईलला नाव काय द्यायचं आहे? अमोल. दिसतं ना काय नाव द्यायला सांगितलं फाईलला? अमोल. मग इथे नाव हे डिलीट करायचं. हे नाव डिलीट केलं. काय नाव लिहिणार इथे आपण? अमोल नाव लिहून झालं. आणि नाव लिहून झाल्यानंतर काय करायचं? एकदा सेव्ह वरती क्लिक करायचं आहे. आले ते अमोल नावाची फाईल. समजते एवढं? अमोल नावाची फाईल आली ना इथे. आता नाव आल्यानंतर काय करायचं? इथून फाईलला क्लोज करायचं. कळलं? दुसरी फाईल कोणती सेव्ह करायची आहे? कुठे सेव्ह करणार आपण? माय डॉक्युमेंटमध्ये. आणि त्या फाईलला नाव काय द्यायचं आहे? दीपक. मग पुन्हा इथे नोटपॅड ओपन करायचं आहे. केलं? पुन्हा आपण इथे काही लिहू शकतो. इथे ही फाईल सेव्ह करायची. कशी सेव्ह करणार? फाईल सेव्ह. आता आपण कुठे जाणार? डॉक्युमेंट डेस्कटॉप पण जाणार का? नाही. तर आपल्याला फाईल कुठे सेव्ह करायची आहे? डॉक्युमेंट्समध्ये. कुठे सेव्ह करणार आहे? माय डॉक्युमेंट्स. हॅलो, डॉक्युमेंटमध्ये आल्यानंतर फाईलला नाव द्यायचं आहे. काय नाव दिलं फाईलला? हे नाव डिलीट करायचं. आणि काय सांगितलं आहे? जी आपण फाईल डॉक्युमेंटमध्ये सेव्ह करणार, बरोबर आहे, त्या डॉक्युमेंटमध्ये सेव्ह करणार त्या फाईलला नाव काय द्यायचं आहे? दीपक. मग इथे फाईल नेममध्ये काय लिहिणार आपण? इथून दीपक नाव लिहिल्यानंतर काय करणार? फाईललाही सेव्ह करणार. मग आलं वरती दीपक नावाची फाईल. म्हणजे सध्या आपण दोन फाईल सेव्ह केल्या. एक डेस्कटॉपवरती काय नाव दिलं आहे? अमोल. आणखी डॉक्युमेंटमध्ये कोणती फाईल सेव्ह केली? दीपक नावाची फाईल सेव्ह केली. तशीच तिसरी फाईल कुठे सेव्ह करणार आपण? डी ड्राईव्हमध्ये. आणि त्या फाईलला कोणतं नाव देणार आपण? स्टार. समजतं ना? डी ड्राईव्हमध्ये फाईल सेव्ह करून काय नाव देणार? स्टार. पण आता नीट लक्ष द्या इथे जरा. आपण मग अशी पेंटची फाईल सेव्ह करायला गेलो बघा. कुठे सेव्ह केली ती फाईल? डेस्कटॉपवरती सेव्ह केली फाईल पहिली. त्या फाईलला नाव काय दिलं? ABC. पण पुन्हा जेव्हा डेस्कटॉपवरती आपण फाईल सेव्ह करायला गेलो ABC नावाची, त्यावेळी फाईलचं नाव घेतलं का त्याने? ABC नाही ॲक्सेप्ट केलं. का नाही ॲक्सेप्ट केलं? कारण एकाच सॉफ्टवेअरची एकाच नावाची दोन फाईल आपण सेव्ह करू शकतो का? नाही सेव्ह करू शकत. म्हणून नाव काय दिलं आपण? ABCD दिलं. आता जरा बघा इथे एक पेंटची फाईल सेव्ह केली आपण. कुठे सेव्ह केली ती? डी ड्राईव्हमध्ये. आणि त्या फाईलला नाव काय दिलं आहे? स्टार. बरोबर आहे. तशीच आपण एक नोटपॅडची फाईल सेव्ह करतोय. कुठे सेव्ह करणार आहे? डी ड्राईव्हमध्ये. आणि त्या फाईलला नाव काय देतोय? स्टार. आपल्या दोन फाईल तर व्यवस्थित सेव्ह झाल्या. मग आता तिसरी फाईल आहे ना डी ड्राईव्हमध्ये स्टार नावाची, ती फाईल सेव्ह होणार का? कारण इथे पण लोकेशन डी ड्राईव्ह दिलं आहे, इथे पण डी ड्राईव्ह दिलं आहे. पण ही पेंटची फाईल आहे, आणखीन ही नोटपॅडची फाईल आहे. मग आपण बघू ही स्टार नावाची फाईल सेव्ह होते की नाही होते ती. कळेल? मग कसं सेव्ह करणार? सर्वप्रथम काय ओपन करणार? नोटपॅड. इथे लिहा काहीतरी. कुठे येणार? फाईल सेव्ह वरती यायचं. बरोबर ना? फाईल मेनूमध्ये कुठे येणार आपण?
सेव्हवरती क्लिक केली. हां, आता कुठे येणार सांगा जरा. डी ड्राईव्हमध्ये ना, तर डी ड्राईव्ह कसा मिळणार, ॲरोने खाली यायचं आहे. एक तर कॉम्प्युटरवरती क्लिक करून नंतर डी ड्राईव्हवरती घेऊ शकतो, किंवा दिसतो डायरेक्टली डी ड्राईव्ह, इथे एकदा क्लिक करा. बघा आलो वरती लोकल डिस्क डीमध्ये. आता या फाईलला नाव काय द्यायचं आहे, काय नाव दिलं नोटबुकमध्ये, स्टार नाव द्यायला सांगितलं बरोबर ना, डी ड्राईव्हमध्ये. मग काय नाव देणार इथून, हे नाव डिलीट करा आणि काय नाव देणार, स्टार नाव, बरोबर आहे. आता आपण ज्यावेळी स्टार नावाची फाईल सेव्ह करायला जाणार त्यावेळी ती फाईल सेव्ह होणार का, बघायचं आपल्याला की फाईल सेव्ह होते की तो सांगतो की आपली फाईल आहे पहिली म्हणून. बघा मी इथून सेव्हवरती क्लिक केलं, आलो ते स्टार नावाची फाईल. याचा अर्थ ही फाईल स्टार नावाने सेव्ह झाली. मग मगाशी का सेव्ह होत नव्हती फाईल, एकाच नावाची दोन फाईल, तर ते फाईल एकाच सॉफ्टवेअरच्या होत्या. म्हणजे काय, तर ती फाईल पेंटच्याच दोन फाईल होत्या एकाच नावाच्या. पण आता आपण काय केले, एक फाईल जी सेव्ह केली डी ड्राईव्हमध्ये, त्या फाईलचं नाव काय, पेंटची फाईल आहे ना, त्या फाईलला नाव दिले स्टार, पण तिचं सॉफ्टवेअर कोणतं आहे, पेंट. आणि आता आपण सॉफ्टवेअर कोणतं घेतलं आहे, नोटपॅड. मग हे दोघांचं सॉफ्टवेअर एकच आहे का, नाही, बरोबर ना. मग ते सॉफ्टवेअर अलग अलग आहे ना, म्हणून फाईल एकाच नावाने सेव्ह होऊ शकतात, बरोबर आहे. एक पेंटची फाईल आहे, दुसरी नोटपॅडची फाईल आहे. पण समजा अजून एखादी आपण फाईल नोटपॅडची सेव्ह केली आणि तिला पुन्हा स्टार नाव द्यायला गेलो तर घेणार का नाव, नाही घेणार. समजलं ना. सॉफ्टवेअर अलग असेल तर एकच नाव चालू शकतं आहे, पण सॉफ्टवेअर एकच असेल तर अलग एकच नाव नाही चालणार. मग आता आपली स्टार नावाची फाईल सेव्ह झाली, दाखवतो स्टार नावाची फाईल सेव्ह. आता हिला क्लोज केलं. कळलं तीन फाईल कशा सेव्ह केल्या. आता ज्या फाईल सेव्ह झाल्या तीन फाईल, त्याच फाईल आपण ओपन करून बघणार, बरोबर ना. डेस्कटॉप, डॉक्युमेंट, आणखी स्टार आहे ना, या तिन्ही फाईल ओपन करणार आपण, अमोल, दीपक, आणखी स्टार नावाची. मग पहिली अमोल नावाची फाईल ओपन करू. मग ती कशी ओपन करणार, फाईल कोणती आहे, नोटपॅडची ना. तर ज्या सॉफ्टवेअरची फाईल आहे पहिलं ते सॉफ्टवेअर ओपन करायचं. बघा इथून पहिलं काय ओपन केलं, नोटपॅड, बरोबर आहे. नंतर कुठे येणार, नोटपॅड नंतर कुठे येणार, आपण ही फाईल ओपन करायची ना आपल्या अमोल. मग कुठे यायचं, फाईल, नंतर कुठे यायचं आहे, ओपन केलं, ओपन. आता आपली फाईल कुठे सेव्ह केली, डेस्कटॉपवरती. मग सर्वप्रथम आपण कुठे येणार, डेस्कटॉपवरती जायचं आहे, बरोबर आहे. आलो डेस्कटॉपवरती. फाईलला नाव काय दिलं आहे, अमोल. मग कसं अमोल नावाची फाईल शोधणार, एका ठिकाणी क्लिक करायचं आहे, बरोबर. इथे पिक्चरवरती क्लिक नाही करायचं, नावावरती क्लिक करायचं आहे. आणि अमोलसाठी काय टाईप करणार आपण, ए प्रेस करायचं आहे. बघा दाखवतोय अमोल नावाची फाईल आहे इथे. आणि काय करायचं आहे, ओपन. बघा आली अमोल नावाची फाईल. कळलं आपण कोणती फाईल ओपन करून बघितली, डेस्कटॉपवरती अमोल नावाची फाईल, ती फाईल ओपन केली. आता इथून काय करतो आपण, क्लोज केलं, झालं. आता दुसरी फाईल ओपन करायची आहे. कोणती फाईल ओपन करायची आहे, पुन्हा नोटपॅड ओपन करायची आहे. कुठे फाईल आपली, डेस्कटॉपवरती, सॉरी डॉक्युमेंटमध्ये. आणि काय नाव दिलं त्या फाईलला, दीपक. जमेल ओपन करायला. बघा कुठून जाणार, फाईल, ओपन, बरोबर ना. आपण कुठे सेव्ह केली होती फाईल, डॉक्युमेंट. मग जिथे फाईल आहे तिथे पहिलं क्लिक करायचं. हॅलो, फाईलला काय नाव दिलं आहे, दीपक. एका फाईलवरती क्लिक करायचं आणि नाव काय देणार, दीपकसाठी डी अल्फाबेट प्रेस करायचं आहे. बघा दाखवतो दीपक नावाची फाईल. आणि सिलेक्ट करून काय करायचं आहे, ओपन. बघा आली दीपक नावाची फाईल, क्लोज केलेला. आणि आता काय नाव दिलं इथून, डी ड्राईव्हमध्ये स्टार नावाची फाईल आहे, बरोबर ना. आपल्या स्टार नावाच्या दोन फाईल आहे, एक पेंटची पण आहे, आणखीन नोटपॅडची पण आहे. मग कुठे येणार, पहिले नोटपॅड ओपन करायचं आहे. कुठे येणार आपण, फाईल, ओपन. आता आपण कुठे येणार, डॉक्युमेंटमध्ये येणार. कुठे येणार, सॉरी डी ड्राईव्हमध्ये ना. तर डी ड्राईव्हमध्ये कसा जाणार, इथून आपण क्लिक करायची. आणि आपल्या फाईलचं नाव काय, स्टार ना. मग स्टारसाठी एकावरती क्लिक करून काय टाईप करणार, एस टाईप करायचं आहे. आली का स्टार नावाची फाईल, नाही आली.
अजून एकदा एस प्रेस करा. दाखवतोय? पण सध्या एकच फाईल दाखवतोय इथे. दुसरीची पेंटची फाईल होती ती दाखवतोय का इथे? का नाही दाखवत आहे? कारण आपण सॉफ्टवेअर कोणतं ओपन केलं? नोटपॅड ना. मग नोटपॅड असेल तर इथे कोणती दाखवणार? नोटपॅडची फाईल दाखवणार. पण समजा आपल्याला ती फाईल पण बघायची असतील, सर्व फाईल बघायच्या आहेत कोणत्या कोणत्या सेव्ह केल्यात, तर कुठे येणार? दिसते ते ट्रेक डॉक्युमेंट. तिथे ॲरोवरती क्लिक करायचं आणि ॲरोवरती क्लिक करून काय घेणार? सर्व फाईल बघायच्यात ना. मग यासाठी काय घेणार आपण? ऑल फाईल्स. आलो. आता बघा दाखवते स्टार नावाची फाईल, एक ही पण आहे आणि दुसरी ही पण आहे. दाखवतो इथून. मग ही फाईल सिलेक्ट करून काय करणार आपण? ओपन करणार. बघा आली स्टार नावाची फाईल. आता इथून काय केलं? क्लोज केलं. समजेल फाईल कशी सेव्ह करणार. बरोबर आहे. आपण अलग अलग लोकेशनवरती फाईल सेव्ह केली होती ना. कोणती फाईल सेव्ह केली होती? नोटपॅडची फाईल सेव्ह करायची आहे. तर काय करणार? सर्वप्रथम नोटपॅड ओपन करायचं आहे, नंतर फाईलमध्ये जाऊन सेव्ह करायचं आहे. प्रथम तिन्ही फाईल सेव्ह करून घ्यायची आहे आणि नंतर तिन्ही फाईल एक एक करून काय करायचे? ओपन करून बघायची आहे. बरोबर आहे. पण ज्यावेळी आपण डी ड्राईव्हवरती स्टार नावाची फाईल सेव्ह करायला गेलो त्यावेळी ती सेव्ह होणार की नाही होणार? होते सेव्ह फाईल. का होते? कारण जरी लोकेशन एकच असलं तरी सॉफ्टवेअर अलग अलग आहे. इथे आपण कोणती फाईल सेव्ह केली होती? पेंटची फाईल. आणि इथे आपण कोणती फाईल सेव्ह केली? नोटपॅडची फाईल. समजतंय? जमेल एवढी प्रॅक्टिस करायला. मग पुढच्या लेक्चरला आपण काय करणार? वर्डपॅडची फाईल सेव्ह करू. करायला एवढी करा एवढी प्रॅक्टिस. समजतं ना? 3 फाईल जसं दिल्यात ना अशाच फाईल सेव्ह करून बघा आणि त्या फाईल ओपन करून बघा. करा एवढी प्रॅक्टिस.